यापूर्वी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिंगल पार्टिकल बघितला, देन त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग बघितला, देन त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क बघितला. आता या कॉन्सेप्टमध्ये आपण बघणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रॉड. मास ऑफ द रॉड या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की ऑलवेज डिस्ट्रीब्युटेड असतं अलॉंग इट्स ओव्हर द लेंथ. बरोबर, त्याच्या लेंथवरच त्याचं मास पूर्णपणे डिस्ट्रीब्युटेड असतं. आणि आपण मासच्या 3 प्रकारच्या डेन्सिटी बघितलेल्या आहे. कोणत्या कोणत्या? एक लिनियर मास डेन्सिटी, दुसरी तुमची सरफेस मास डेन्सिटी, देन त्याच्यानंतर तुमची व्हॉल्यूम मास डेन्सिटी. म्हणजे व्हॉल्यूम जर थ्रू आउट व्हॉल्यूम जर मास डिस्ट्रीब्युटेड असेल तर आपल्याला व्हॉल्यूम म्हणजे रो वाली डेन्सिटी वापरावं लागेल, जे आपण लॅम्बडा इक्वल्स टू मास अपॉन लेंथ लिनियर मास डेन्सिटी, देन त्याच्यानंतर सिग्मा इक्वल्स टू मास अपॉन एरिया, हे काय सरफेस मास डेन्सिटी, आणि देन त्याच्यानंतर रो इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम, ही काय तुमची व्हॉल्यूम मास डेन्सिटी. म्हणजे मास डिस्ट्रीब्युटेड आहे थ्रू आउट व्हॉल्यूम, मास डिस्ट्रीब्युटेड आहे ओव्हर द सरफेस एरिया, मास डिस्ट्रीब्युटेड आहे अलॉंग द लेंथ, अँड दॅट इज द कॉन्सेप्ट हिअर युजिंग देअर. की इथं मास जे आहे ऑफ दिस रॉड हे कसं आहे अलॉंग द लेंथ डिस्ट्रीब्युटेड आहे. ओके, देन त्याच्यानंतर आपण काय करूया, समजून घेऊया की कोणत्या कोणत्या टर्मनी आपल्याला पुढे जायचंय टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रॉड. मी या ठिकाणी काय घेतलं, मोमेंट ऑफ इनर्शिया मला ह्या रॉडचा फाइंड आउट करायचा आहे थ्रू आउट इट्स सेंटर. म्हणून मला काय घ्यावं लागलं, ह्या रॉडचं सेंटर ऑफ मास कडे इथं मला त्याचं सेंटर ऑफ मास मधून ऍक्सिस टाकलं आहे आणि त्याच्या अबाउट मला काय करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, परिणाम झाला काय, याची जी कॅपिटल लेंथ आहे एल बरोबर ही डिवाइड झाली. इकडं काय हाफ पार्ट गेला 0 to प्लस एल बाय 2 आणि इकडे काय झालं 0 to मायनस एल बाय 2. थोडं कोऑर्डिनेट सिस्टम वगैरे जर यूज केलं तर ओके. ॲट एक्स डिस्टन्स जाऊन मी काय केला, डीएक्स लेंथचा छोटासा डीएम मासचा एक इलिमेंट काय केला सिलेक्ट केला, पार्टिकल सिलेक्ट केला. बरोबर का, कारण मला माहित आहे पार्टिकल 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 अलॉंग द लेंथ पार्टिकल जर बघितले आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पार्टिकलचं जर आपण नोटिफिकेशन केलं तर मला असं वाटतं की बाय युझिंग द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सिंगल पार्टिकल ने आपण या पूर्ण रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. राईट, ओके, सुरुवात करूया आपण याला. जसं की मास ऑफ द रॉड इज डिस्ट्रीब्युटेड अलॉंग द लेंथ ऑफ द रॉड, पूर्ण मास डिस्ट्रीब्युटेड आहे. सो आपल्याला ऑब्विसली कोणती डेन्सिटी वापरावं लागेल, युझिंग द लिनियर मास डेन्सिटी लॅम्बडा इक्वल्स टू एम बाय एल. कहाणी क्लिअर बाई. ओके, देन त्याच्यानंतर मी काय करतो, मास ऑफ द स्मॉल एलिमेंटल पार्टिकल वर काम करतो. ओके, देअरफॉर नाव म्हणूया, नाव मास density of elemental particle जो इलेमेंट आपण या ठिकाणी सिलेक्ट केला. राईट, मास डेन्सिटी ऑब्विसली लॅम्बडाच राहील ती. लॅम्बडा इक्वल्स टू त्याचा मास काय dm बरोबर, त्याची लेंथ काय येईल dx लेंथचा आहे तो. ओके, dm इक्वल्स टू काय आला म्हणजे देअरफॉर dm इक्वल्स टू काय आला तुमचा लॅम्बडा इंटू dx. ही लॅम्बडा प्रॉपर्टी आपल्या पूर्ण रॉडची आहे. सो ते रॉडचं काय करू आपण, हे पूर्ण मास वगैरे याचा टाकून घेऊया. सो डीएम काय आला तुमचा, डीएम इक्वल्स टू लॅम्बडा आपला आहे एम बाय एल अँड इंटू डीएक्स. ठीक आहे भाई, कोई बात नाही. या ठिकाणी काय आला आपल्याला, मास ऑफ द सिलेक्टेड एलिमेंटल पार्टिकल्स हे मास आला. सीधी बात आहे, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे मास ऑफ अ सिंगल पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr² असतो. आपण तोच इथे यूज करूया आणि या ठिकाणी या रॉडचं काय करूया मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करूया. पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की याचं लिमिट ऑफ इंटिग्रेशन काय मायनस एल बाय 2 प्लस एल बाय 2. तर याची पूर्ण लेंथ कव्हर होऊन जाईल. राईट का, कारण आता आपण ह्या इलेमेंटल मास डेन्सिटी मध्ये आपण कोणती प्रॉपर्टी टाकली, या रॉडच्या मासची प्रॉपर्टी तर सबस्टिट्यूट केली, आपल्याला लेंथ पण सबस्टिट्यूट करावं लागेल. So therefore moment of inertia of your elemental mass, right, that is your I घेतो मी equals to integration of di घेतो आणि देन त्याच्यानंतर equals to integration कोणतं घ्यावं लागेल मायनस एल बाय 2 टू प्लस एल बाय 2. राईट आहे, बहुत बढिया. देन त्याच्यानंतर याचा मास डीएम आहे आणि देन त्याच्यानंतर ते कोणत्या डिस्टन्सला आहे, एक्स डिस्टन्सला आहे. बरोबर, एक्स डिस्टन्सला आहे, त्याचा आपल्याला स्क्वेअर घ्यावा लागेल. राईट, डीएम एक्स स्क्वेअर.
पण डीएम माझ्याकडे काय आलं आहे, या ठिकाणी आलं आहे, राईट. सो आय इक्वल्स टू इंटिग्रेशन एल बाय टू मायनस वाला आणि इकडं प्लस वाला एल बाय टू. डीएम माझा काय आला, एम बाय एल आलेला आहे ऑलरेडी, इंटू एक्स इंटू डी एक्स आणि इंटू हा एक्स स्क्वेअर, राईट. ज्या कॉन्स्टंट आहे टर्म त्या बाहेर घेऊन टाकूया आपण. काय आलं, एम बाय एल इंटिग्रेशन एल बाय टू प्लस एल बाय टू एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स, राईट. एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. याचं आपण इंटिग्रेशन जे सॉल्व्ह करायचं आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट एवढं टाकून आपल्याला सॉल्व्ह करायचे, बाकी इझिली खतम हो जाएगी भाई, बरोबर. देन त्याच्यानंतर मी काय करतो, मास अपॉन लेंथ ही टर्म ॲज इट इज घेतली आणि देन त्याच्यानंतर इंटिग्रेशन काय येईल तुमचं, इंटिग्रेशन तुमचं सॉल्व्ह होऊन हे काय येईल, एक्स क्यूब अपॉन 3 प्लस एल बाय टू मायनस एल बाय टू. त्याचं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकलेलं आहे, ते आपण इकडे टाकूया. इथं इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं, राईट. ओके, एम बाय एल ॲज इट इज, एम बाय एल ॲज इट इज. आता काय करूया आपण, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करूया. ठीक आहे, हा 3 बाहेर निघून येईल, म्हणजेच काय या ठिकाणी हा 3 बाहेर आला, आतमध्ये राहिला तुमचा एक्स क्यूब, राईट, प्लस एल बाय टू मायनस एल बाय टू. एम 3l अप्पर लिमिट काय येईल, एल बाय टू त्याचा क्यूब मायनस आणि परत मायनस एल बाय टू आणि ब्रॅकेटचा क्यूब, राईट. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, लोअर लिमिट ऑलरेडी मायनस आहे, ठीक आहे. देन त्याच्यानंतर एम बाय 3l ब्रॅकेटमध्ये काय येईल परत, एलचा क्यूब अपॉन 8 मायनस आणि मायनस मायनस परत प्लस, राईट. सो एलचा क्यूब अपॉन 8, राईट. हा काय झाला, 2 होऊन जाईल. एम बाय 3l ॲज इट इज मल्टिप्लाय करतो, हा काय होईल 2, डिनॉमिनेटर सेम आहे. सो 2l क्यूब अपॉन 8, बरोबर. बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, राइट. सो बचा क्या यहाँ पे, एम एल क्यूब, एल ने एक एल को काट दिया, हा जरा स्क्वायर, बरोबर. सो एम एल स्क्वायर, एम एल स्क्वायर अपॉन 4 त्रिक 12, बरोबर. यस. And this is the moment of inertia of your rod about its center of mass, right? So moment of inertia of rod काय आला, I equals to ml square by 12. हा तुमचा moment of inertia of rod आहे त्याच्या center of mass मधून. सही है कहानी, बहुत बढ़िया. याला पूर्ण लिहून घ्या.